जे तन से करेंगे मन से करेंगे, गोंदिया को नंबर 1 करेंगे. 27 वर्ष त्यांनी राज केलं. सुभाष घाटला आमचा एकमात्र बगीचा होता गोंदियाच्या छोट्या मुलांना खेळायला किंवा युवा लोकांना फिरण्याचा. दुर्व्यवस्था होती. आज विनोद भाऊंनी त्यांच्या निधीमधून त्या सुभाष गार्डनला एवढा सुंदर स्वरूप दिलं आहे की आज गोंदियाची जनता खूप खुश आहे. चाय पाणी मुर्गा मटण याच्या मागे धावतात आणि मग एखादा उमेदवार निवडून आला की जो पैसे खूप पाणीसारखा खर्च करतो तो काही कामं करत नाही आणि मग लोक मग शिवा देतात की ऐसा नगराध्यक्ष बन गया वैसा बन गया, कामं होत नाही. नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल आता वाजलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचं जे तारखा आहेत ते जाहीर झाल्या आणि कुठेतरी नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकाच्या सुद्धा तारखा काही दिवसांनी जाहीर होणार. त्याचं आरक्षण जाहीर झालं आणि याच्या माध्यमातून आता संपूर्ण महाराष्ट्रभर जे अनेक नेते हे आणि लोकसुद्धा शहरी भागातील लोकही ह्या नगर परिषदा निवडणुकांची वाट पाहत होते. मात्र कुठंतरी आता निवडणुका लागणार आहेत हे माहीत चालताच आता राजकीय वातावरण तापलं आहे. आपण गोंदियामध्ये आहोत आणि गोंदिया नगर परिषद ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाची नगर परिषद म्हणून मानली जाते. गोंदिया म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्वटोकेला असलेला जिल्हा आणि त्यातही गोंदिया हा जो शहर आहे, खरं तर ही नगर परिषद आहे खूप वजन महाराष्ट्राच्या राजकारणात ठेवते आणि कुठेतरी ह्या नगर परिषदेच्या निवडणुकासुद्धा ह्या वर्षी होणार आहेत. आणि गोंदिया नगर परिषदेची निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे, काही समस्या इथल्या नागरिकांना आहेत, आज आपण समजून घेणार आहोत. कुठेतरी भाजपकडून अनेक जरी उमेदवार असले मात्र त्यांच्यामध्ये ह्या नगर परिषद निवडणुकीला नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत त्याच्यापैकी ते उमेदवारी म्हणजे नावं खूप चर्चेत आहेत. मात्र त्यातही संभाव्य जे उमेदवार आहेत प्राध्यापक डॉक्टर अमित बुद्धे यांच्या नावाची चर्चा आहे आणि कुठेतरी अमित बुद्धे यांनी गोंदिया शहराचं प्रतिनिधित्व करावं अशा अनेक लोकांच्या चर्चा आपण शहरामध्ये पाहतो. खरंच त्यांची तयारी आहे का आणि नेमकं कोणत्या मुद्द्यांवर जर तयारी असेल तर कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढतील आज आपण जाणून घेणार आहोत. आज आमच्यासोबत बोलण्याकरिता आपण गोंदियामध्ये आहोत आणि आमच्यासोबत झकास मराठीवर पाहुणे आहेत प्राध्यापक डॉक्टर अमित बुद्धे. बुद्धे साहेब, स्वागत आहे झकास मराठीवर. नमस्कार हुकरे साहेब. ह्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत आणि नगराध्यक्ष कोण बनेल याकडे म्हणजे सर्वांची नजर आहे की गोंदियाचे प्रतिनिधित्व, गोंदियाची जी विजयाची माळ आहे नगराध्यक्षाची कुणाच्या गळ्यात येते. त्यात कुठेतरी तुमचंसुद्धा नाव चर्चेत आहे की भाजपकडून तुम्ही उमेदवार असू शकता. बरं, तुम्ही तयार आहात? बिलकुल, मी पूर्णपणे तयार आहे आणि मला आनंद ज्या दिवशी आरक्षण आला OBCच्या त्याच्या आधीपासून माझी तयारी होतीच. फक्त वाट होती ती जे रोस्टर आहे ते कोणतं येतो आणि OBC आरक्षण आला आपला नगरपरिषद अध्यक्षपदाकरता तर मला खूप आनंद झाला आणि माझी तयारी तन मन पूर्णपणे मी लोकांसाठी मी तयार आहे आणि ज्या पद्धतीने निवडणूक होईल त्या पद्धतीने मी लढायला तयार आहे. पूर्णपणे माझ्याकडे चुनाव लढण्याची जी योजना आहे ती तयार आहे. तर मी लोकांमध्ये जात आहो आणि ज्यात आधीपासूनच माझ्या म्हणजे जे स्वभाव आहे मैत्रीपूर्ण स्वभाव आहे. आज आमची संस्था चालते गोंदिया पब्लिक स्कूल नावाने, DBM कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, कमलताई बुद्धे नर्सिंग स्कूल. तर कमीत कमी 2000 विद्यार्थी शिकतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणून मला असं वाटते की शहराच्या एकंदरीत जे चुनाव आहे लोकांनाही शिक्षित पाहिजे आणि नॉन करप्टेड माणूस पाहिजे. कारण जे राजनीतीमध्ये बरेचसे लोक येतात, चुनाव झाले जिंकून आले की काही लोक ठेकेदारी सुरू करून देतात. तर मला असं वाटतं की हे ठेकेदारी पद्धत नेत्यांनी करू नये. चांगलं काम करायचं. ठीक आहे, वार्डमध्ये किंवा शहरामध्ये काही कार्य असले तर बरेचसे आमचे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आहेत, त्या लोकांना काम दिलं पाहिजे. म्हणजे बेरोजगारी कमी होईल आणि जे कामाची क्वालिटी आहे रस्त्यांची तुम्ही बघितलं असाल 4-6 महिन्यात इथं सिमेंट रस्ते बनतात आणि एक पाऊस आला की सिमेंट रस्ता गायब. कारण जे लोक काम करतात त्यांना अनुभव नाही. म्हणून सुशिक्षित जे आपले इंजिनियर आहेत, सिव्हिल इंजिनियर आहेत, अशा लोकांना कामं भेटले पाहिजे. नेता कसा असावा तुमच्या मते? नेता
समाजसेवी असायला पाहिजे आणि समाजाकडे त्याचा झुकाव पाहिजे. एवढंच नाही, त्याचं विजन पाहिजे. कोणत्याही नेत्याचं एक विजन पाहिजे की माझं शहर कसं असायला पाहिजे. आणि मला असं वाटते, जेव्हा नागपूरसारखं आम्ही शहर पाहतो, आज गडकरी साहेबांनी जे विकास केले नागपूरमध्ये, आज आमचे आमदार विनोदजी अग्रवाल, एक रेजिम झाली, आता दुसरी रेजिम आहे, परंतु या 6 वर्षाच्या कालावधीत त्यांनी बरेच कामं केले आहेत. गोंदियाला सुभाष गार्डन तुम्ही बघितलं असाल, जे तन से करेंगे मन से करेंगे, गोंदिया को नंबर 1 करेंगे. 27 वर्ष त्यांनी राज केलं. सुभाष गार्डन आमचा एकमात्र बगीचा होता गोंदियाच्या छोट्या मुलांना खेळायला किंवा युवा लोकांना फिरण्याच्या. दुर्व्यवस्था होती. आज विनोद भाऊंनी त्यांच्या निधीमधून त्या सुभाष गार्डनला एवढा सुंदर स्वरूप दिलं आहे की आज गोंदियाची जनता खूप खुश आहे. आणि मला असं वाटतं की गोंदियाला एवढा मोठा शहर आहे, 2 लाखच्या वर पॉप्युलेशन आहे, इथं कमीत कमी 4-5 असे गार्डन एरिया वाईज असायला पाहिजे. बरं, तुम्ही सांगितलं की नेत्याचं चांगले विजन असायला पाहिजे. पण तुमचे काय विजन आहेत गोंदिया विषयी, किंवा तुमच्या स्वप्नातला गोंदिया कसा आहे, कसे पाहता तुम्ही? गोंदियामध्ये एक तुम्ही बघितलं असाल, गोंदियाचे रस्ते शहरासारखे नाही. गोंदियामध्ये तुम्ही मार्केटमध्ये जा, नेहमी तुम्हाला वाहतुकीचा अडथळा येईल. बरोबर. किंवा मार्केटमध्ये एखादा समजा कोणत्या दुकानाला आग लागली तर फायर ब्रिगेडची गाडीसुद्धा तिथं पोचू शकत नाही, फायर सेफ्टी गाडी तिथं पोचू शकत नाही. कोणाला रेल्वे स्टेशनला जायचं असेल, त्याची ट्रेन तो वेळेवरही घरून निघेल, परंतु रस्ते एवढे अरुंद आहेत, म्हणजे रस्त्याचं रुंदीकरण झालेलंच नाही आहे. त्याची गाडी सुटून जाते पण त्या माणसाला गाडी भेटत नाही, कारण रस्ते असे अरुंद आहेत. म्हणून मला असं वाटतं गोंदियाचे रस्ते शहरासारखे असायला पाहिजे, सुंदर. तर माझं विजन आहे की अतिक्रमण जे झालेले आहेत त्या अतिक्रमणाला दूर करून रस्ते सुंदर आणि रुंदीकरण व्हायला पाहिजे रस्त्यांचं. तसेच जे बांधकाम, अवैध बांधकाम सुरू आहेत, बांधकामाला कुठं जे बांधकाम करतात त्यांना सांगायचं की बांधकाम तुम्ही तुमच्या एरियामध्ये करा आणि पार्किंग करता जागा ठेवा. कारण बरेचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असाल, पार्किंग रस्त्यावर लोक गाड्या पार्क करतात. एवढंच नाही, रोजच्या रोज घरांचे बांधकाम सुरू आहेत, परंतु झाडं लावण्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आज गोंदियाला प्रदूषण एवढा जास्त पसरला आहे की बऱ्याचशा लोकांना या प्रदूषणामुळे आजार होतो, काही लोकांना अस्थमा झालेला आहे. म्हणून हे प्रदूषण दूर करण्याकरिता शहरामध्ये झाडं लावण्याचं एक माझं स्वप्न आहे. गोंदिया शहर जसं राईस सिटी नावाने ओळखलं जातो, तसं ग्रीन सिटी नावाने ओळखलं पाहिजे गोंदियाला, हे माझं स्वप्न आहे. आज गोंदिया नगर परिषद शाळेमधली, तुम्ही एखाद्या दिवशी एखाद्या शाळेमध्ये जा, नगर परिषदमध्ये खूप दुर्व्यवस्था आहे, विद्यार्थी भेटत नाही आहेत. ज्यावेळेस आम्ही शिकत होतो नगर परिषद शाळेमध्ये, तेव्हा आमच्या वेळेस गोंदियाच्या नगर परिषद शाळेमध्ये ॲडमिशन करता लाईन लागत होती. आणि जेवढे डॉक्टर इंजिनियर झाले आमच्या गोंदिया शहरामध्ये, ते गोंदियाच्या नगर परिषद शाळेमधून झाले आहेत. मला असं वाटतं की जसं आता मी सुद्धा एक CBSE शाळेचा डायरेक्टर आहे, एक उच्च शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना दिलं जातो, तसं शिक्षण सामान्य लोकांच्या मुलांना मिळालं पाहिजे. म्हणून माझं स्वप्न आहे की डिजिटल इंडियाच्या अंतर्गत एक हायटेक शाळा आपल्या गोंदियामध्ये नगर परिषदेची असायला पाहिजे. एकच नाही तर ज्या एरियामध्ये नगर परिषदच्या बिल्डिंग आहे त्या एरियामध्ये नगर परिषदच्या शाळेला हायटेक करायचं. आणि जे आमचे UPSC MPSCची परीक्षा देतात मुलं, त्यांच्या क्लासेस, त्यांच्यासाठी एक व्यवस्थित लायब्ररीची व्यवस्था, डिजिटल लायब्ररीची व्यवस्था गोंदिया शहरामध्ये व्हायला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. बरं, निवडणूक झाली की कोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला ही निवडणूक लढायची आहे? जर तुम्हाला नगर अध्यक्ष जर उमेदवारी मिळाली तर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आणि मतं मागणार आहात? मुद्दे माझे एकतर राहील की मी उच्च शिक्षित आहे आणि मला असं वाटते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंच आहे, शिका, संघटित व्हा आणि लढा. तर मी शिकलोही आहे आणि आता लोकांना, गोंदियाच्या शहराच्या लोकांना संघटित करायचं आहे. आणि मग मला निवडणुकीमध्ये जितवण्याकरता
त्यांना लढण्याकरताही शिकवायचं आहे. कारण लोक काय निवडणुकी आल्या चाय पाणी मुर्गा मटण याच्या मागे धावतात आणि मग एखादा उमेदवार निवडून आला की जो पैसे खूप पाणीसारखा खर्च करतो तो काही कामं करत नाही आणि मग लोक मग शिवा देतात की ऐसा नगराध्यक्ष बन गया वैसा बन गया, कामं होत नाही. म्हणून मला अशी इच्छा आहे की सुशिक्षित लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि हे जे पैशाचा अपव्यय आहे हा कुठं बंद झालं पाहिजे आणि एक चांगल्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे ज्याच्याकडे काही विजन असेल. आणि माझा विजन आहे जसं आमच्या गोंदियाला एक सरकारी हॉस्पिटल आहे गंगाबाई हॉस्पिटल KTS, तर तिथेही तुम्ही जाल तर बघाल तिथेही खूप तुम्हाला दुर्गंधी दिसून येईल. पेशंट आले की त्यांना वेटिंग रूमसुद्धा नाही आहे. बरेचसे पेशंट तर बिचारे रस्त्यावर तिथं बाहेर अंगणामध्ये बसले असतात. तर त्यांच्यासाठी वेटिंग रूम असायला पाहिजे. हॉस्पिटल एक जसे प्रायव्हेट हॉस्पिटल पॉश असतात तसा सरकारी हॉस्पिटलसुद्धा पॉश असायला पाहिजे. याच्यानंतर एक प्रसूतिगृह आमच्या रेलटोलीमध्ये आहे, ढोटे सुतिकागृह म्हणून महिलांसाठी. तर त्याचं बांधकामसुद्धा झालेलं आहे, परंतु काही कारणास्तव तो अजूनही सुरू झालेला नाही. तर रेलटोलीचे जे लोक आहे पुलाच्या त्या साईडचे, तिकडे एखाद्या लेडीजची प्रसूती करायची असली तर त्यांना अर्जंटमध्ये इकडे घेऊन यावं लागतो KTSमध्ये. तर त्या ढोटे सुतिकागृह जो आहे त्याला लवकरात लवकर सुरू करायचा हा माझासुद्धा एक स्वप्न आहे. आरोग्य झालं, शिक्षणामध्ये मुलांना चांगलं शिक्षण, नगरपरिषदमध्ये शिकणाऱ्या मुलांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे हा माझं स्वप्न आहे. तसेच आता गोंदिया शहर वाढत चाललेलं आहे. मेन रस्ते तर तयार होत आहेत, परंतु जे जोड रस्ते आहेत काही लोकांचे घरं आतमध्ये आहेत, त्या लोकांना ते अजूनही बिचारे ते पावसाळ्यामध्ये त्यांची खूप दुर्व्यवस्था होते कारण सिमेंट रस्ते नाही. तर मुख्य रस्त्यांना जोडण्याचं काम लोकांना येण्या जाण्यासाठी हे काम मला करायचे आहेत. आणि तुम्हाला सांगितलंच एक हिरवळ शहर किंवा ग्रीन सिटी बनवायचं आहे हा माझं स्वप्न आहे. म्हणजे गोंदियाच्या बाहेरून कोणी आलं तर त्यांना वाटलं पाहिजे की गोंदिया शहर आहे आणि इथचे नेते खरंच चांगले आहेत. कारण आज जी दुर्व्यवस्था झालेली आहे ती व्यवस्था व्हायला नको. आणि मला असं वाटते की आमची केंद्रात सरकार आहे मोदी सरकार, राज्यात आमचे फडणवीस सरकार आहे आणि गोंदिया शहराला आमचे जनतेचे आमदार विनोदजी अग्रवाल आहेत. ते आपल्याला जनतेचा आमदार नाही तर जनतेचा सेवक म्हणतात आणि मी सुद्धा जनतेचा सेवक बनण्यास इच्छुक आहे. आणि मला असं वाटतं की मला निवडून दिलं तर आमदार आमचा आहे, सरकार आमची आहे, तर इथं 4 इंजिनची सरकार बनेल. नगराध्यक्ष, आमदार, मग राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता. तर आम्ही जास्तीत जास्त निधी खेचून आणू आणि गोंदिया शहराला एक सुंदर शहर बनवू. खूप खूप धन्यवाद आमच्यासोबत जुळण्याकरिता बुद्धे साहेब. नमस्कार. बरं, तर हे होते प्राध्यापक डॉक्टर अमित बुद्धे साहेब. खरं तर उच्च शिक्षित लोकांची राजकारणामध्ये गरज आहे आणि कुठेतरी चांगले विजनरी नेते असायला पाहिजे ज्याच्या माध्यमातून खरं तर ग्राउंड लेवलवर कामं होईल आणि समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळेल. खरं तर यांनी गोंदिया नगर परिषद निवडणुकीविषयी यांनी आपले मत व्यक्त केले. उमेदवारी जर नगराध्यक्षाची मिळाली तर 100% हे निवडणुकीला समोर जाण्याकरिता तयार आहेत आणि जनतेची सेवा करायला तयार आहेत. यांच्याकडे रोडमॅप आहे. शाळा असोत, आरोग्य असोत, शिक्षण असो किंवा रोड रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था, यांच्याकडे संपूर्ण रोडमॅप विकासाचं यांनी बनवून घेतलं आणि कुठंतरी आता फक्त उमेदवारीची वाट आहे. उमेदवारी जर मिळाली तर कुठंतरी त्या निवडणुकीला समोर जाऊन गोंदिया नगर परिषदेला ग्रीन सिटी यांनी एक नवीन गोष्ट मांडली की आतापर्यंत ग्रीन सिटी म्हणून कोणी बोलत नव्हते. राईस सिटी तर गोंदियाची ओळख आहे, पण राईस सिटी आता ही ग्रीन सिटी कशा पद्धतीनं व्हावी असं सुद्धा यांच्याकडे हा सुद्धा एक रोडमॅप आहे. आणि कुठंतरी हे यांचे जे मुद्दे आहेत हे कुठेतरी लोकांना आवडतील आणि त्यांच्या भरोश्यावर लोकांना निवडून देतील असं यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजचे आमचे पाहुणे होते प्राध्यापक डॉक्टर अमित बुद्धे सर. खरं तर यांचे विचार आपण ह्या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकलं. आपण झकास मराठीला भरभरून प्रेम देत आहात. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.